सरकार निवडणुकांमध्ये बिझी झाल्यानं शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी रिकामी पोतीच संपलेत. आवक वाढल्यानं गोदाम फुल झालंय. ज्यांनी महिन्याभरापूर्वी तूर विकली त्या शेतकऱ्यांचे पैसे लटकलेत. नाशिकमध्ये कांदा परराज्यात पाठवण्यासाठी रेल्वे रॅक उपलब्ध होत नाहीत, तर येवल्यामध्ये एका शेतकऱ्यानं 5 एकर कांदा चक्क पेटवून दिलाय. निवडणुकांमुळे सरकार जागेवर नाहीये. मंत्री मुख्यमंत्री आकाशात आहे. पण राज्यभरातल्या सुमारे 1000 तूर खरेदी केंद्रावरचा बारदानाच संपलाय. माल खरेदी करण्यासाठी पोतीच शिल्लक नाहीये. सरकारची तूर खरेदी केंद्र जाहीर न करताच बंद केली. काही ठिकाणी शेतकऱ्यांनीच कुलूप ठोकलंय. जवळजवळ 99 शेतकऱ्यांनी माल माझ्याकडे कंपनीच्या घातलेला आहे. तिथून पुढं बारदाना उपलब्ध नसल्यामुळं आज 13 तारखेपर्यंत 28 ते 13 तारीख बारदाना एक गोणीही मिळालेली नाही. नाफेड यांचा तूर साठा, मूग, उडीद असून तसेच SAPC म्हणून एक नवी दिल्लीची एक कंपनी आहे, त्यांचा सुद्धा उडीद तूर साठा साठवणुकीच आहे वकार केंद्रावर. सध्या फुल झालेले आहे सर. सध्या जागा उपलब्ध नाही आहे. सध्या पूर्णपणे भरलेले गोडाऊन आहेत. साठेबाजी आणि लुटीला आळा म्हणून सरकारनं 5050 रुपये दरानं तूर खरेदीचा निर्णय घेतला. पण त्यासाठीचं नियोजन निवडणुकांमुळेच कोलमडलं. आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये, सर्वसामान्यांच्या मध्ये जो असंतोष आहे, तो असंतोष जर का जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतपेटीतून व्यक्त झाला तर प्रत्येक पक्षाला हे अंतर्मुख व्हावंच लागणार आहे आणि आपल्या धोरणाबद्दल पुनर्विचार करावा लागणार आहे. सुरेश माने आणि नानासाहेब कदमांनी महिन्याभरापूर्वी सरकारला तूर विकली. महिना उलटला तरी हजारो शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही. पैसे नसल्यामुळे किती अनंत अडचणी आहेत. एक तर इथं माल घालायचा, इथं आणून माल टाकायचा, माल आणलेल्याचा माप लवकर नाही, का तर बारदाना नाही. बारदाना आला, माप झालं, पुन्हा पैसे नाही. शेतकऱ्यानं करायचं काय? उर्वरित पेमेंट जे राहिलेलं आहे 27,41,96,9781 रुपये, त्या पोटी आज दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत आपल्याकडे 10 कोटी रुपये आमचं प्रदान कार्यालय मुंबई हे पाठवून देणार आहे. आणि उर्वरित राहिलेलं पेमेंट हे 3 ते 4 दिवसात आपण शेतकऱ्याला पूर्ण वाटप करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या कांद्यासाठी रेल्वेने रॅक दिले नाहीत. साठ्यासाठी जागा नाही. त्यामुळे नांदगाव बाजार समितीनं कांदा मार्केटही बेमुदत बंद केलंय. जवळपास 1 ते 1.5 रॅक रोज माल आवक येते आणि त्या प्रमाणात जाऊनही राहिले माल. आणि कांद्याच्या काळानं उन्हाचा तडाखा वाढू राहिला आहे, त्यामुळे प्रतवारी खराब होऊ राहिली. त्याच्यामुळे मग बंद घेतलेले. काढणीचा खर्च निघत नसल्यानं येवला तालुक्यातल्या कृष्णा डोंगरेंनी 5 एकरातला कांदा पेटवून दिलाय. इकडे कांदा जळत होता, त्याचवेळी सरकार, त्यांचे मित्र, सरकारचे विरोधक, जाणता राजा नेणता राजा असे सकल जन निवडणुकीत बिझी होते. मुंबईचा पटना केलेलं. आमचं पाणी तुम्ही पिताय. मनमाडहून अजय सोनावणेसह राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.